सगळे म्हणजे? स्वानंदी बघ विचार करत बसली. मी कसलाच विचार नाही करत आहे. मग पटकन नीलला होकार दे आणि हो मोकळी. स्वानंदी मला पण तसंच वाटतंय. आणि तसंही मला वाटतं स्वानंदीला यापेक्षा चांगलं स्थळ मिळणार नाही. संपदा, काय चुकीचं बोलले आई मी? अगं माझ्यासारखं स्थळ मिळणार आहे का स्वानंदीला? संपदा, अगं काय हे, का अशी कडू बोलतेस? मी काय कडू बोलले काकू? अगं स्वानंदीचं नशीब खरंच खूप चांगलंय. त्या लोकांनी हिला पसंत केलं. हा म्हणजे महेशच्या घरच्यांनी इतकं नाही, पण तसे बरेच ते लोक. मला तर याचंच आश्चर्य वाटतंय की त्या लोकांनी स्वानंदीला कसं पसंत केलं. काहीतरीच काय बोलतेस संपदा? आणि तिचा निर्णय ती घेईल ना. वहिनी, मला त्यांचं घराणं बऱ्यापैकी मोठं वाटलं. नाही म्हणजे नाकापेक्षा मोती जड नको व्हायला याचाही विचार करायला हवा ना आपल्याला. त्यांचं घराणं मोठं आणि महेशच्या घरचे काय असे तसे वाटले काकू तुला? अगं तसं नव्हतं म्हणायचं तिला. हे बघ, महेशच्या घरची माणसं पण मोठी आहेत, पण ती साधी आहेत. आपण आपल्या ऐपतीप्रमाणे लग्न लावून दिलं ना तर त्यांना चालणार आहे. आपली ऐपत म्हणजे तुम्ही सगळे माझं घरच्या घरी लग्न लावणार आहात की काय? अगं आई नाही हा, असं अजिबात चालणार नाही. माझं लग्न धूमधडाक्यातच झालं पाहिजे. हो पण तू आत्ताच कशाला धूमधडाका करतेस ना इथे? भाऊजी, अहो प्रत्येक विषय चेष्टेवारी न्यायलाच हवा का? सॉरी. तिला समजायला हवं ना सगळं. बरं आई, तुला हवं तर तसं समज की मला काहीच कळत नाही, पण साधेपणाने केलेले लग्न मला अजिबात चालणार नाही. एक तर आधीच तुम्ही आमच्या दोघींचे लग्न एकाच मांडवात करून खर्च वाचवताय ना, मग माझी हौस पूर्ण करायला काय प्रॉब्लेम आहे? मला लाल कलरचा अनारकली. ते जाऊ दे ग, पण मी काय म्हणते, तो मुलगा चांगला टीव्हीचा इंजिनियर आहे की नाही? अगं आई, त्याला टीव्ही इंजिनियर नाही म्हणत, टीव्हीचा मेकॅनिक म्हणतात. अरे तेच ते, तुम्ही त्याला काही म्हणत असाल, पण मी काय म्हणते, तो चांगला टीव्ही दुरुस्त करतो का नाही? हा, अरे तो चंद्या दर महिन्याला 300 रुपये घेतो आपल्याकडून. 330. तेच ग, पण मी काय म्हणते, हा जर आपल्या घरी जावई म्हणून आला तर आपला टीव्ही फुकटात दुरुस्त करून देईल की नाही? तेवढीच बचत रे. हे काय चाललंय? तुम्ही सगळे विषय बदलण्याचा प्रयत्न करू नका. हा स्वानंदी, तू नीलला पटकन होकार कळवून टाक. आणि तसंही नीलची आई खूप हौशी आहे, त्या निमित्ताने माझी सुद्धा हौस पूर्ण होईल. बस झालं. बोलत नाहीये तर हिचं वाढतच चाललंय. रागवलो नाहीये मी. जेवायला बसा सगळे. संपदा, तू मोठी आहेस, तू असा विचार करतेस? आणि स्वानंदीनं अजूनही नीलला होकार कळवलेला नाहीये, आणि तुझी लग्नाची हौस मौज पूर्ण करण्यासाठी तिन्ही लग्नाला होकार द्यायचा, हे अजब लॉजिक आहे तुझं. स्वानंदीच्या जागी सायली किंवा तू असतीस तरी मी हेच म्हणलो असतो, माझं हेच म्हणणं असतं. झालं म्हणजे आता माझ्या सगळ्या इच्छा हिच्यावर अवलंबून. स्वानंदी, तू होकार देतेस की नकार यावर माझं लग्न कसं होणार हे ठरणार आहे. संपदा अगं जाऊ दे तिला. भूक लागली की येईल परत. तुम्ही करा सुरुवात. हे बघ स्वानंदी, तू काळजी करू नकोस. मगाचपासून बघतोय तू अगदी गप्प गप्प आहेस, पण आपण तुझ्या मनाविरुद्ध काहीही करणार नाही आहोत हे लक्षात ठेव. जेवायला लागा.
खरंच काळजी करतेस का बाईकवाल्याचा विचार करते?